करवीर पोलिसांनी बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान प्रकरणी मुख्य पसार आरोपी स्वप्नील पाटील याच्यासह 2 एजंटांना अटक केली आहे. संतोष कोळे आणि भीमराव पाटील अशी त्यांची नावं असून त्यांच्याकडून एक सोनोग्राफी मशीन, एक वाहन, मोबाईल संच असा 5 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय. आठवडाभरापूर्वी करवीर पोलिसांनी बेकायदा गर्भलिंग तपासणी आणि गर्भपात प्रकरणी कळंबा परिसरातील 3 स्टार लॉजवर कारवाई केली होती. यावेळी पोलिसांना 2 महिला एजंट मिळून आल्या होत्या. मात्र कारवाई दरम्यान मुख्य सूत्रधार स्वप्नील पाटील हा सोनोग्राफी मशीनसह पळून गेला होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 2 महिला एजंटांनी दिलेल्या माहितीनुसार 2 दिवसांपूर्वी 3 स्टार लॉजिंगच्या मालकाला याला अटक केली होती. दरम्यान आज करवीर पोलिसांनी कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द इथं सापळा रचून कारवाई करत आठवडाभरापासून पसार झालेल्या स्वप्नील केरबा पाटील यांच्यासह संतोष ज्ञानदेव कोळी आणि नंदकुमार भीमराव पाटील या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, एक 4चाकी वाहन आणि मोबाईल संच असा एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली आहे. करवीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध गर्भपात तपासणीसंदर्भात 3 स्टार लॉजिंग कळंबा या ठिकाणी करवीर पोलिसांनी छापा घातला असता सदर छाप्यामध्ये 2 एजंट महिलांसह आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्यातील आरोपी डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांना आज रोजी माननीय न्यायालयात नेले असता माननीय न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. आरोपी चंद्रकांत गायकवाड याच्याकडे काल रोजी केलेल्या तपासामध्ये चंद्रकांत गायकवाड यांनी कोल्हापूर शहरातील 3 मेडिकलमधून 408 किट घेतल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी स्वप्नील केरबा पाटील तसेच संतोष कोळी यांची आज रोजी करवीर पोलीस ठाण्याला माहिती मिळाली. सदर आरोपी हे कागल मुरगुड रोडवरील पिंपळगाव खुर्द या ठिकाणी अवैध गर्भपात तपासणी करण्यासाठी जाणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सदर ठिकाणी छापा घातला असता स्वप्नील पाटील याच्या वॅगनार गाडीतच पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह स्वप्नील केरबा पाटील, संतोष कोळी व त्यांचा एजंट नंदकुमार पाटील आरवडे सांगली हे मिळून आले. त्यांच्याकडे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन देखील मिळून आली. ती गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेली आहे. आरोपीची वॅगनार गाडी तसेच पोर्टेबल सोनोग्राफी मशीन हे देखील गुन्ह्याच्या तपासाने जप्त करण्यात आलेले आहे. स्वप्नील केरबा पाटील यास गुन्हा घडल्यापासून कोणी मदत केलेली आहे, त्याचे एजंट कोण आहेत, त्याच्या संपर्कात इतर कोण पेशंट आहेत याची कसून चौकशी करवीर पोलीस ठाणे करत आहेत. संबंधितावरती देखील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईत फौजदार राहुल देसाई, अंमलदार रणजित पाटील, विजय कळसकर, महेश कांबळे, आत्माराम शिंदे, अमोल चव्हाण, सोमराज पाटील, अविनाश कांबळे, श्रीधर जाधव, प्रकाश कांबळे, प्रवीण बोरचाटे यांनी सहभाग घेतलाय.